सर्वांना झालं जेवण वगैरे. माझं पण झालं बघा. काय झालं, चष्मा थोडा वाकडाच झाला माझा त्या दिवशी पाय पडल्यामुळे. काय असतं, आपण जेव्हा बाहेरगावी जातो ना फॉरेन कंट्रीजला, तर आता मला तर सर्व माहिती, कारण का माझे मिस्टर बाहेरगावालाच होते, तर त्यांच्याबद्दल मला सर्व माहिती आहे की काय असतं, कसं जातात, काय असतं, पासपोर्ट काय असतो, विजा कसा असतो, हे सर्व मला माहिती. आता एक जण मला काय म्हणते की बाई मला बाहेरगावाला जायचं आहे, तर बाई जा ना बाई, मी कुठं तुला अडवलेले, तुझा पैसा तू जाणार, तुझ्या पैशाने जाणार, तू तिथं हे करणार, तुझं कोणी असेल नातेवाईक तू त्यांच्याकडे जा, किंवा तुला फिरायला जायचं तर जा, तुझ्याकडे पैसा आहे तर तू जाते, माझ्याकडे नाही तर मी घरीच बसते, हाय की नाही, असं आहे. तर आता एक गंमत सांगते हा का. तर आता तिचं आहे ना पासपोर्टवर नाव वेगळे, बरं का, पासपोर्टवर नाव वेगळे. तर मला माहिती आणि ती काही जाणार नाही हे मला पक्क माहिती. परंतु माझ्यासमोर भाव मारती, माझ्यासमोर म्हणती की अगं मला बाहेरगावाला जायचं, बाहेरगावाला. अगं बाई जा ना बाई, तुझं जर पासपोर्टवर वेगळं नाव आहे, आधार कार्डवर वेगळं नाव आहे, तू जाणार कशी? पहिलं ते नीट कर आणि मग तू जाऊ शकते, हो की नाही. लोकांना काय वाटतं, आपण समोरच्याला काही बोललं ना ते लोक ऐकून घेतील, पण त्याच्यापेक्षा हे ना जे दाखवत नाही ना ते त्याच्यापेक्षा हुशार असतं. खूप हुशार असतात लोक, पण ते दाखवत नाहीत. अरे मला माहिती आहे तिचं आधार कार्डवर वेगळं नाव आहे, पासपोर्टवर वेगळं नाव आहे, तर ती कशी जाणार. पण मला म्हणते अगं मला बाहेरगावाला जायचं. तुम्ही म्हटलं जा बाई, तुझा पैसा तुझा, ये फिरून, तुझ्या जीवाची करून ये काय करायची तुला काशी, नाही का. तर असं नाही बोलले मी तिला काशी बिशी, मी आता इथं बोलतीये. तर बाई तुझा पैसा तुझा, फिर, काही कर, मला काय त्याच्यात हे नाही आहे, वाईट नाही वाटत. आयुष्यामध्ये मी कधी असं कोणाचं बघून गळ्याला दोरीने त्यांनी घातली सरी तर आपण दोरीने गळाने आवळायचं, एवढी माझी सवय आहे. आणि ऋण करून सण नाही करायची, म्हणजे कर्ज करून सण करणारी बाई नाही आहे मी. माझे जेवढे अंथरूण आहे तेवढेच मी पाय पसरते असे. कधी कधी वाटलं तर मी 50 रुपयाचा पण चिकन आणते आणि त्याचा कालवण बनवते आणि खाते. कारण का आपले जेवढी ऐपत आहे तेवढी. कधी आमच्या दारात एक सांगते, कधी माझ्या दारामध्ये ना 1 रुपया मागायला कुणी आलेले नाही अजूनपर्यंत. वडील होते तेव्हा पण आणि आता पण. कारण का आमची सवयच नाही आहे कर्ज काढून हे करायचं, सण साजरे करायचे. जशी आपली चादर आहे तसंच अंथरून बसायचं. तर माझं काय म्हणणं आहे की बाई तुला कुठं जायचं तिथं जा, तू तुझ्या मनाचं कर, तुला काय करायचं, नाही का. तू मला कशाला सांगती की बाई मी इकडं जाणार होते, मी तिकडं जाणार होतो, आणि मी विचारलं पण नाही कोणाला की बाई तू कुठं जाणार आहे, काय जाणार आहे. आणि असेच आहेत लोक बघा, काय करणार तर नाही, जाणार तर नाहीत, पण उगाच आपल्या एखाद्याला बोलवायचं आणि त्यांना असं वाटतं हे जळतील. मग कशाला आम्ही जळू. पहिली गोष्ट म्हणजे मला तर प्लेनमध्ये बसायला आवडत नाही आणि माझ्याकडे एवढा पैसा पण नाही. जरी मला पैसा बी आला माझ्याकडं, आता ह्याच्यानंतर माझा यूट्यूबचा पैसा येणारच आहे, तरी पण मी काय अशीच हे करणार आहे का, पळत बसणार आहे का, हा बाई त्यांनी केलं त्या मला करायचं, मला केलं तर त्यांना. ह्याने काही होत नसतं. त्यांच्या नशिबात आहे त्यांना भेटेल, आपल्या नशिबात आहे आपल्याला भेटेल, हो की नाही. धन्यवाद.